श्री मम जिनेंद्र पंचकल्याणिक प्रतिष्ठा महामहोत्सवाच्या निमित्तानं आज या ठिकाणी जे आपल्याला आशीर्वचन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत ते आचार्य श्री 108 धर्मसेन मुनी महाराज जी, आचार्य श्री 108 चंद्रप्रभु सागर महाराज जी, मुनिश्री 108 वीरसागर जी महाराज जी, मुनिश्री 108 सरल सागर महाराज जी, स्वस्ति श्री जिनसेन भटारक पटाचार्य महास्वामी जी, सर्व सहसंघ यांना प्रथमतः मी या ठिकाणी वंदन करतो। ह्या पंचकल्याणिक महामहोत्सवासाठी म्हणून खास करून महाराजांच्या आदेशावरून आम्ही आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केलेली होती की आपण ह्या पंचकल्याणिकला भेट द्यावी आणि त्याप्रमाणे ते आले। त्याबद्दल समस्त ह्या पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव व समस्त दिगंबर जैन सभा दक्षिण भारत जैन सभेच्या वतीनं आणि विशेषतः सगळ्या जैन समाजाच्या वतीनं साहेब मी आपलं ह्या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो। त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमासाठी म्हणून उपस्थित असलेले आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री सन्माननीय प्रकाश आंबेडकर साहेब, त्याचप्रमाणे आपल्या विभागाचे लोकप्रिय खासदार सन्माननीय धैर्यशील माने साहेब, आमदार चंद्रदीप नरके साहेब, आमदार अशोक माने साहेब, सर्वच माजी आमदार सुजित मिंचेकर, सर्वच सन्माननीय सर्व व्यासपीठ दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष बालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेब पाटील, सर्वच समाजातील सर्व ज्येष्ठ प्रतिष्ठित मंडळी, सर्व श्रावक आणि श्राविका साहेब, ह्या पंचकल्याणिक प्रतिष्ठा महामहोत्सव आज या ठिकाणी होतोय। तसं म्हणजे ह्या आसपास या ज्या ठिकाणी आता आज ही पंचकल्याणिक पूजा होत्या ह्याच्या आसपास 2-3 किलोमीटर कुठलंही गाव नाही, पण ह्या ठिकाणी हे पंचकल्याणिक महोत्सव ह्या ठिकाणी मंदिर समाजाचं ह्या ठिकाणी उभा राहतं आहे आणि केवळ नुसतं मंदिरापुरतं विषय हा न ठेवता ह्या ठिकाणी जे साधुगण आहेत मग ते समाजातल्या ज्या साधुगणांना ज्या पद्धतीनं आयुर्वेदिक उपचार त्यांच्यावर आजारपण आलं की आयुर्वेदिक उपचाराला त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं प्रत्येक साधूंचं एक आपलं सवळं आणि स्वच्छता जी त्यांना लागते त्या पद्धतीचे सगळे उपचार त्यांना आयुर्वेदिक उपचार ह्या सगळ्या परिसरामध्ये सगळ्या समस्त केवळ नुसतं जैन साधूंनाच नव्हे तर सगळ्या विश्वातल्या सर्व हिंदू समाजातल्या सर्व साधूंसाठी म्हणून या ठिकाणी आयुर्वेदिक हॉस्पिटलची निर्मिती ह्या ठिकाणी होते। त्याच्या इमारतीसुद्धा या ठिकाणी त्याची बांधलेल्या येणाऱ्या काळामध्ये त्या हॉस्पिटलचं सुद्धा काम आपल्याच हस्ते त्याचंसुद्धा उद्घाटन येणाऱ्या काळामध्ये व्हावं अशा पद्धतीची समाजाची इच्छा आहे। जैन समाज हा अहिंसेच्या आधारावर आणि अहिंसेच्या तत्वावर हा जगणारा समाज आहे साहेब। ह्या समाजावर सातत्यानं दक्षिण भारत जैन सभा असेल किंवा बाकीच्या समाजातल्या इतर घटक असतील समाजाच्या प्रत्येक प्रश्नासाठी सातत्यानं लढत असतात। पण परवाच एक प्रकरण झालं शिरपूरला आपण बघितलं की विशेषतः दिगंबर जैन समाजावर अतिशय अन्यायकारक त्या ठिकाणी काही गोष्टी घडल्या। त्यालासुद्धा आपण त्यावेळा त्या ठिकाणी फोन करून जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून ह्या दक्षिण भारत दिगंबर जैन समाजासाठी म्हणून आपण प्रयत्न केले। पण साहेब परवा विलेपार्लेला प्रकरण झालं। खरं म्हणजे 15 तारखेपर्यंत कोर्टाची स्टेची मुदत होती, पण 15 तारखेची स्टेची मुदत असताना 16 तारखेला सकाळी 9 वाजता ते मंदिर हे दिगंबर जैन मंदिर हे पाडण्यात आलं आणि केवळ पाडण्यातच नव्हतं तर मी त्या ठिकाणी प्रत्यक्षात साहेब जाऊन तिथं मी भेट देऊन आलो। तिथं त्या मूर्तीची विटंबनासुद्धा JCBनं ते मंदिर पाडलं। हे ज्या एवढं दुर्दैव, कारण आमचा समाज हा आयुष्यावर जगणारा समाज आहे, कुणाला कुठल्या मुंगीला सुद्धा मारू नये असं आमच्या ह्या समाजाची ही तत्व ही आमचा समाज घेऊन हा चालत असतो। पण ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी जो प्रकार घडला त्या पद्धतीनं आजपर्यंत आपण सगळे साहेब आपण हिंदू धर्माच्या मंदिरांना संरक्षण द्यायचं काम आजपर्यंत केलं, पण काही या महानगरपालिकेतल्या काही अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक कुणाला तरी एखाद्या बिल्डरला मदत करायसाठी म्हणून जाणीवपूर्वक हे काम केलं। त्यासाठी म्हणून त्याला सुद्धा परवा कोर्टानं सुद्धा त्या गोष्टीला फटकारलेला आहे। आमची आपल्याला विनंती एवढीच आहे की आमच्या जैन समाजाच्या वतीनं ते मंदिर त्या ठिकाणी पुनर्स्थापित करावं, कारण ते कुठल्याही अतिक्रमणामध्ये नव्हतं मंदिर। हे मंदिर आम्ही त्या काळामध्ये जवळपास 35 वर्षापूर्वी जैन समाजातल्या प्रतिष्ठित लोकांनी त्यावेळा 72 लाख रुपये त्यावेळा खर्च करून 35 वर्षापूर्वी
ती जागा विकत घेतलेली होती, पण आज त्या ठिकाणी अनेक कायदेशीर मुद्दे तयार करून या समाजाचं हे मंदिर पाडण्याचा प्रयत्न झाला। या सगळ्या गोष्टीमध्ये जरी आमचा समाज कमी असला तरीसुद्धा साहेब सातत्यानं आपण ज्या ज्या ठिकाणी आपण सांगशील त्या ठिकाणी आपल्या पाठीशी राहणारा हा समाज आहे। त्यामुळं आमच्या समाजाला संरक्षण आपल्या माध्यमातून मिळावं एवढी आपल्याला या निमित्तानं कळकळीची विनंती करतो। अतिशय परवाच राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा नांदणी संस्थान मठ आहे आमचं, जवळपास 750 महाराष्ट्र कर्नाटक या सगळ्या परिसरातल्या 750 गावांचं हे मुख्य केंद्र म्हणजे नांदणी संस्थान मठ आहे। आणि त्या ठिकाणी सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम झाला। त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी नांदणी संस्थान मठाला जवळपास अवर्ग पर्यटनाचा दर्जा देण्याचं त्या ठिकाणी जाहीर केलं। येणाऱ्या काळामध्ये त्या बाबतीत सुद्धा आपलं लक्ष असावं आणि इथल्या मंदिराला सुद्धा आपण आयुर्वेदिक हा हिंदू धर्माच्या जे साधू लोक आहेत त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी हे सगळं हॉस्पिटल या ठिकाणी उभारतोय, त्याला सुद्धा आपलं सगळं सहकार्य राहावं एवढी आपल्याला या समाजाच्या वतीनं विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराज, जय जिनेंद्र। ठिकाणी उपस्थित असणारे महाराष्ट्राचे साहेब एक मुद्दा राहून गेला माझ्याकडनं की आमचं नांदणी संस्थान मठ आहे। नांदणी संस्थान मठाला आमच्याकडं हत्ती हा अनेक वर्षांपासून परंपरागत जवळपास 100, 125, 150 वर्षांच्यापासून आमच्याकडं हत्ती 300-400 वर्षांच्यापासून ह्या नांदणी मठाला आमच्याकडं हत्ती आहे। आणि हा आमच्याकडं अधिकृत नोंद असणारा एकमेव आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातला हत्ती हा आमचा आहे। पण हे असताना सुद्धा अनेक वेळा आम्हाला पेटाकडनं वेगवेगळ्या पद्धतीनं आमच्यावर दबाव आणला जातो की हे तुमचा हत्ती हा तुम्ही रिलायन्स फाउंडेशनला तुम्ही तिथं वर्ग करा, ह्या पद्धतीनं आम्हाला त्रास दिला जातो। आपण त्यामध्ये सुद्धा आपण विशेष लक्ष घालून, कारण ह्या मठाचा इतिहास आहे 400 वर्ष हत्ती ह्या संस्थांच्या माध्यमातून हा हत्ती आहे आणि त्यामुळं त्यासाठी म्हणून सुद्धा आपण सहकार्य करावं एवढी आपल्याला ह्या निमित्तानं विनंती करतो आणि थांबतो।